नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 21 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे. एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाच्या 2021 ते 2026 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासाच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ थांबवून त्या सूचना देखील लक्षपूर्वक वाचायच्या आहेत. प्रश्न पहिला ए 5 गुणांसाठी आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये थर्मोस्टॅटचा वापर तापमान नियंत्रणासाठी केला जातो. बी पर्याय बरोबर आहे. दुसरे विधान, आर्मेचर सॉफ्ट आयर्न पासून बनवलेला असतो. ए पर्याय बरोबर आहे. तिसरे विधान, सोलर सेल हे फोटोव्होल्ट तत्वावर कार्य करते. त्याचा सी पर्याय बरोबर आहे. चौथे विधान, ग्राइंडरसाठी युनिव्हर्सल मोटरचा वापर करतात. त्याचा बी पर्याय बरोबर आहे. पाचवे विधान, बॅटरी हे साधन डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. त्याचा बी पर्याय बरोबर आहे. रासायनिक. बॅटरी हे साधन रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न आहे. योग्य जोड्या जुळवा. 5 गुणांसाठी आहे. स्तंभ ए आणि स्तंभ बी देण्यात आलेला आहे. स्तंभ ए व्हायब्रेटिंग बेल. त्याचा सी पर्याय बरोबर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. 2. प्रकाश किरणे मोजण्याचे एकक. त्याचा ई पर्याय बरोबर आहे. ल्युमेन्स. 3. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्याचा ए पर्याय बरोबर आहे. विद्युत दाब कमी करण्यासाठी. 4. 2 वे स्विच. त्याचा बी पर्याय बरोबर आहे. जिना वायरिंग. आणि 5. इंडक्शन कुकर. त्याचा डी पर्याय बरोबर आहे. इंडक्शनचे तत्व. प्रश्न पहिल्यातील सी प्रश्न 5 गुणांसाठी आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पहिले विधान, ॲस्बेस्टॉस हा उष्णता वाहक आहे. चूक. दुसरे विधान, बजरमध्ये टोल आणि घंटी यांचा समावेश असतो. हे विधान देखील चूक आहे. तिसरे विधान, ट्रान्सफॉर्मर हे एसी प्रवाहावर चालणारे स्थिर साधन आहे. बरोबर. चौथे विधान, फिल्टर हे अशुद्ध डीसी सप्लायचे शुद्ध डीसी सप्लायमध्ये रूपांतर करणारे साधन आहे. बरोबर. आणि पाचवे विधान आहे, गोदामामध्ये कॉन्ड्यूट वायरिंगचा वापर करतात. बरोबर. प्रश्न पहिल्यातील डी प्रश्न 5 गुणांसाठी आहे. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न पहिला, सोलर सेलचे आउटपुट किती व्होल्टेज असते? उत्तर, सोलर सेलचे आउटपुट व्होल्टेज साधारणपणे 0.5 व्होल्ट इतके असते. दुसरा प्रश्न, इमर्जन्सी लाईटमध्ये ट्रान्सफॉर्मरचे कार्य लिहा. उत्तर, मुख्य सप्लायचे व्होल्टेज कमी करण्यासाठी वापरतात. तिसरा प्रश्न, फुल व्हेव रेक्टिफायरचे 2 प्रकार लिहा. उत्तर, 1. सेंटर टॅप फुल व्हेव रेक्टिफायर आणि 2. ब्रिज रेक्टिफायर. चौथा प्रश्न, एसी व डीसी प्रवाहावर चालणाऱ्या मोटरचे नाव लिहा. उत्तर, एसी व डीसी या दोन्ही प्रवाहावर चालणाऱ्या मोटरला युनिव्हर्सल मोटर म्हणतात. पाचवा प्रश्न, हॉट प्लेटचे ऑपरेटिंग व्होल्टेज किती असते? उत्तर, हॉट प्लेटचे ऑपरेटिंग व्होल्टेज 230 व्होल्ट एसी इतके असते. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4. एकूण 7 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 12 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. प्रश्न पहिला, इस्त्री चालू केल्यानंतर फ्यूज जाण्याची कारणे लिहा. त्याचे उत्तर पाहू. उत्तर, शॉर्ट सर्किट. इस्त्रीच्या कार्डमध्ये किंवा आतील वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास खूप जास्त प्रवाह वाहतो, ज्यामुळे फ्यूज वायर वितळून सर्किट ब्रेक होते. ओव्हरलोड. इस्त्रीची पॉवर रेटिंग जास्त असल्यास किंवा सर्किटमध्ये इतर जास्त पॉवरची उपकरणे चालू असल्यास ओव्हरलोड होतो, ज्यामुळे फ्यूज जातो. दुसरा प्रश्न, विद्युत बेलमधील आर्मेचरची माहिती लिहा.
उत्तर, आर्मेचर हा एक मऊ लोखंडी तुकडा असतो. तो एका स्प्रिंगच्या मदतीने विद्युत चुंबकासमोर टांगलेला असतो. सर्किट पूर्ण झाल्यावर विद्युत चुंबक आर्मेचरला आपल्याकडे आकर्षित करतो. आर्मेचरच्या टोकाशी एका धातूची हातोडी जोडलेली असते, जी आकर्षित झाल्यावर घंटीवर आढळते. तिसरा प्रश्न, सोडियम व्हेपर लॅम्पची कार्यपद्धत थोडक्यात सांगा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी सोडियम वेफर लॅम्पची कार्यपद्धत देण्यात आलेली आहे. चौथा प्रश्न, ट्रान्सफॉर्मरचे कोरवरून पडणारे 3 प्रकार लिहा. त्या ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मरचे कोरवरून पडणारे 3 प्रकार लिहिलेले आहेत. 1 कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, 2 शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि 3 बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. पाचवा प्रश्न, पॉवर सप्लायचे डीसी आउटपुट मिळत नाही, कारणे लिहा. सहावा प्रश्न, विद्युत चिन्हे काढा. ए फायर अलार्म बेल, बी 2 वे स्विच आणि 3 फॅन रेग्युलेटर. आणि सातवा प्रश्न आहे ऑटोकॅडचे फायदे लिहा. त्या ठिकाणी आपण ऑटोकॅडचे फायदे लिहिलेले आहेत. मॅन्युअल ड्राफ्टिंगपेक्षा जास्त अचूकता मिळते. डिझाईनमध्ये बदल करणे आणि दुरुस्त्या करणे सोपे जाते. उत्पादन क्षमता वाढते आणि वेळ वाचतो. अजूनही काही फायदे आहेत, ते देखील अभ्यासू. उत्तर, ड्रॉइंग करण्यास लागणारा वेळ वाचतो. 2 कामात अचूकता येते. 3 ड्रॉइंगमध्ये कोणतेही बदल त्वरित करता येतात. एकापेक्षा जास्त प्रती काढता येतात. 4 ड्रॉइंग साठवून ठेवणे सोपे व सोयीचे होते. 5 इंटरनेट, सीडी, डीव्हीडी, पेन ड्राईव्ह इत्यादी माध्यमातून ड्रॉइंग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे सोपे व कमी खर्चाचे ठरते. पुढे आहे प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 12 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील. पहिला प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरचे फायदे लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर, ट्रान्सफॉर्मरचे फायदे हे स्थिर साधन असल्यामुळे घर्षणीय हानी होत नाही. 2 यामध्ये कोणतेही फिरणारे भाग नसल्याने देखभाल खर्च कमी होतो. 3 विद्युत शक्तीचे रूपांतर सहजरित्या व कमी खर्चात करता येते. त्यामुळे विद्युत शक्तीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चात पाठवता येते. 4 हे स्थिर साधन असल्यामुळे इन्सुलेशन करणे सोपे होते. दुसरा प्रश्न, बॅटरीची देखभाल कशी करतात ते लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. बॅटरीची देखभाल. 1 नियमित निरीक्षण आणि देखभाल केल्याने बॅटरीचे आयुष्य वाढते. नियमित निरीक्षण आणि तपासणी ही महिन्यातून एकदा केली पाहिजे. बॅटरीची चार्ज स्थिती तपासणे व बऱ्याचशा बॅटरींना वरच्या बाजूला चार्ज इंडिकेटर असतो. व्होल्ट मीटरच्या साहाय्याने व्होल्टेज तपासणे. सामान्यपणे 12.5 व्होल्ट व्होल्टेज असावे. हायड्रोमीटरच्या साहाय्याने बॅटरीतील ॲसिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासणे. सामान्यपणे 1.240 ग्रॅव्हिटी असावी. बॅटरीचा वरचा भाग स्वच्छ असावा, त्यावर धूळ काजळी नसावी. बॅटरीचे टर्मिनल्स आणि केबल्स तपासणे. सर्व कनेक्शन घट्ट असावीत, तसेच त्यावर गंज लागलेला नसावा. 7 टर्मिनल्सला ग्रीस लावावे. बॅटरीतील लिक्विडची लेवलही तपासावी. तिसरा प्रश्न, विद्युत मोटरच्या मुख्य भागांची नावे सांगून माहिती लिहा. चौथा प्रश्न, डीसी पॉवर सप्लायची ठोकळाकृती काढा. पुढे आहे प्रश्न 5वा. ऑटोकॅडमधील मॉडिफाय मेनूतील खालील कमांडचा उपयोग लिहा. ए ट्रिम या कमांडचा उपयोग अतिरिक्त रेषा किंवा ऑब्जेक्ट्स कापण्यासाठी केला जातो. बी फिलिट या कमांडचा उपयोग 2 ऑब्जेक्टच्या कोपऱ्यांमध्ये गोलाकार कडा किंवा वक्र जोडण्यासाठी केला जातो. सी मूव्ह या कमांडचा उपयोग निवडलेल्या ऑब्जेक्ट्सना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकवण्यासाठी केला जातो. आणि डी ब्रेक या कमांडचा उपयोग एका ऑब्जेक्टला 2 किंवा अधिक भागांमध्ये विभागण्यासाठी किंवा ऑब्जेक्टचा काही भाग काढून टाकण्यासाठी केला जातो. एकूण 5 प्रश्न दिलेले होते. कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे होते. आपण प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न 5वा अभ्यासलेला आहे. पुढे आहे प्रश्न 4. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न पहिला, विद्युत गिझरच्या कार्यपद्धतीची माहिती लिहा. दुसरा प्रश्न, 2 टू वे स्विचने एक दिवा नियंत्रित करण्याची मंडलाकृती काढा. तिसरा प्रश्न, डीसी मोटरच्या योकचे मुक्त हस्तचित्र काढा. पुढे आहे प्रश्न 5वा, 16 गुणांसाठी आहे.
खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 8 गुण मिळतील. पहिला प्रश्न, सोलर पॅनल व बॅटरीची निगा कशी घ्याल ते लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. आणि पुढे आहे सोलर पॅनल व बॅटरीची निगा कशी घ्याल त्याचे उत्तर. दुसरा प्रश्न, केसिंग केपिंग वायरिंगच्या पद्धतीची आकृतीसह माहिती लिहा. तसेच या पद्धतीचे फायदे व तोटे लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. केसिंग केपिंग वायरिंग पद्धतीची माहिती, तिचे फायदे आणि तोटे. आणि तिसरा प्रश्न आहे, इंडक्शन कुकरचे कार्यतत्व दर्शविणारी नामनिर्देशित आकृती काढा. 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा या ठिकाणी अभ्यासलेला आहे. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. 10 गुणांसाठी आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत, कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. पहिला प्रश्न आहे, आकृती क्रमांक 1 मध्ये दिलेल्या तुल्य प्रतिमेवरून खालील लंबजन्य प्रक्षेप देखावे काढा. तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धतीचा वापर करा. आणि दुसरा प्रश्न आहे, आकृती क्रमांक 2 संलग्न मध्ये दिलेल्या लंबजन्य प्रक्षेप देखावांच्या आधारे तुल्य प्रतिमा तयार करा. ओ हा आरंभ बिंदू घ्या. आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.